नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात वृंदा दिवाण यांची कथा. ही कथा मी घेतली आहे त्यांच्या मी आहे या कथासंग्रहातनं आणि कथेचं ही शीर्षक आहे मी आहे. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालेलं नसेल तर एकच नम्र विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, वृंदा दिवाण लिखित मी आहे. गुडघ्यातून शरीर दुमडून डाव्या कुशीवर वळून जगन्नाथा शरीराची जोडी करून पडून होता. वेळ तशी 8:30ची सकाळची. घरातल्या इतरांचा वावर त्याला जाणवत होता. आवाजाची आवर्तनं त्याच्या कानावर पडत होती. महेशची कॉलेजला जायची घाई होती. आई, माझं पेन पाहिलंस का, त्याचं विचारणं सुरू होतं. अलका आरशापुढे उभी राहून विजयाला विचारत होती, अगं आई, डबा झाला का भरून, आणि भाजी कसली दिली आहेस डब्यात. विजया या सगळ्याला उत्तरं देत होती आणि एकीकडे भराभरा कामं उरकत होती. पायाला चक्र लावल्यासारखी सकाळी 5:30-6 पासनं ती उभीच होती. आपल्या शेजारी झोपलेली विजया उठून कामाला लागली हे त्याला जाणवलं होतं. पण हे तिचं रोजचंच आहे असं म्हणत त्यांनी कूस बदललेली होती. सर्व गोष्टींवर पडदा टाकला होता. त्याला ह्या सगळ्यापासनं सुटका हवी होती, स्वतःबद्दल विचार करण्यासाठी. आणि तोच वेळ, तोच निवांतपणा त्याला मिळत नव्हता. गेल्या 6 महिन्यांपासून रात्र त्याला झोपच येत नव्हती. पहाटे पुढे नुकता कुठं डोळा लागलेला असायचा आणि त्यांच्याही घरात त्याच वेळी रणधुमाळी माजलेली असायची. बाजल्यांचे आवाज, भांड्यांचे आवाज, फोडणीचे भपकारे आणि विजयाची रनिंग कॉमेंट्री. तो स्वतःवरच चिड चिडायचा. हातपाय आपटत, पांघरून फेकून सैल शरीरानं अंथरुणावर जमिनीकडे बघत बसून असायचा. कामातून सवड काढून तो उठलाय का हे बघायला विजया बेडरूममध्ये डोकवायची आणि नवलानं विचारायची, अहो कधी उठलात, हाक नाही का मारायची, मी मेली तिकडे कामात बुडालेली. सकाळी ना जगन्नाथ मृत्यू जरी मला बोलवायला आला ना तरी बायका म्हणतील की बाबा सवडीनं ये, दुपारी, संध्याकाळी, सकाळी नको रे बाबा. आणि ती झुलत हसायची. जगन्नाथ डोळे उचलून तिच्याकडे बघायचा आणि म्हणायचा, विजू, अगं न बोलता न आवाज करता कामं करता येत नाहीत का ग तुला. बघत होतीस ना रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही येते. विजया शरमून जायची आणि म्हणायची, खरंय हो तुमचं म्हणणं, पण खरंच लक्षातच राहत नाही. 10-10दा एखादी गोष्ट सांगितल्याशिवाय हा महेश गधडा ऐकत नाही, डबा नेतच नाही. काय करणार. अलका नाही नेत डबा, पण याचं सदा तिसरंच असतं. हे बघ, नको नेऊ दे, पण तू गप्प बसत जा, तो तिरसटून म्हणे. विजया म्हणायची, हल्ली ह्या 6 महिन्यातच सुरू झालंय ना तुमचं हे झोप न लागणं प्रकरण. पूर्वी तर 10च्या पुढे कितीही चांगला प्रोग्रॅम टीव्हीवर असो, तुम्ही मात्र खोलीत येऊन झोपायचे. हे असं बरं नाही. अहो, एखाद दिवस झोप नाही तर माणसाला कसं कसं होतं. इथे तर. तिने काळजीने जगन्नाथकडे बघितलं. जगन्नाथ हाताची घडी घालून स्वतःतच बुडालेला, कुठेतरी एकटक नजर लावून बसलेला. या झोप न येणं या प्रकारानं त्याचा चेहरा काळवंडला होता. डोळे खोल गेले होते, गालफाडं वर आली होती. एखादं रसरशीत फळ सुकू लागावं तसा त्याचा चेहरा झाला होता. खाणं पिणंही नीट होत नव्हतं. विजयानं विचारलं, हे असं का होतंय, म्हणजे का व्हायला लागलंय, तुम्हाला काय वाटतं का. अगं, मला कळलं असतं तर मी असा झुरत का राहिलो असतो. चीड आणि असहाय्यता लेप द्यावा तशी त्याच्या चेहऱ्यावर पसरून होती आणि प्रकर्षानं विजयाला ती जाणवत होती.
विजया म्हणाली, रागावणार नसाल तर थोडं बोलू? हां, बोल की. असं म्हणत जगन्नाथनं मांडी बदलून घेतली आणि थोडं मागे सरकून तो भिंतीला टेकून बसला, ढेपाळूनच. विजयानं पुढं होऊन उशी उभी त्याच्या पाठीशी ठेवली आणि म्हणाली, पाठ धरेल, उशी घ्या पाठीशी, आणि रजा तर घ्या आठवडाभर. विश्रांतीनी बरं वाटेल. ऑफिसातही वर्षोनवर्ष 30 कामं असतात, कंटाळा येत असेल. तसा फाडकन जगन्नाथ म्हणाला, कामाचं सोड ग. अजूनही मानेवर खडा ठेवून काम करतो मी. कुणाला जागा ठेवलेली नाहीये कुठे, आणि तसा आपला स्वभावच नाही काय. 2 क्षण खोलीत शांतता पसरली. आपापलं आवरून मुलं गेलेली होती. तसं घर शांत होतं. ती दोघंच घरात होती. विजयानं श्वास घेतला आणि मृदू स्वरात म्हणाली, विचारीन म्हणून 10दा ठरवलं, पण तुमचा असा भडकू स्वभाव. सरळ घेतलं तर बरं, नाही तर मलाच बोलत सुटणार, दोष देऊन मोकळे होणार. अगं पण विचार तर. जगन्नाथ तिच्याकडे बघत म्हणाला. त्याचे शब्द मात्र पोकळ होते, म्हणजे निदान तिला तरी तसं वाटलं. माझी मैत्रीण क्षमा, तिच्याशी बोलले मी. ती सांगत होती की डॉक्टर महाशब्देंना दाखव. कधी कधी शरीराचे आजार कळतात, ज्याचे त्याला आणि समोरच्याला सुद्धा, पण मन, त्याचा आजार कळत नाही. मलाही वाटतं आपण महाशब्देंना भेटूया. क्षमाच्या ओळखीचे आहेत ते. काय म्हणतायत ऐकूयात तरी. असं कोशात राहून किती दिवस काढणार. पुढे मागे काही वेगळंच वळण या झोप प्रकरणानं घेतलं तर. तिचा स्वर भीतीनं थरथरला. शब्द थरथरत उच्चारले गेले. तिच्या डोळ्यात पाणी जमतंय हे जगन्नाथनं ओळखलं. विजयाला आपल्याबरोबरच भविष्याची काळजी लागून राहिली आहे हे कळून आलं त्याला. त्यात वावगं असं काही वाटलं नाही. गेल्या जवळजवळ 6 महिन्यात आपण आपल्याच कुटुंबाशी आपलं असलेलं भावनिक नातं तोडून टाकतोय हे त्यालाही कळत होतं. पण मुलांच्यात मिसळावं, बायकोचा हात हातात घेऊन गप्पा माराव्यात, सगळ्यांना हॉटेलमध्ये न्यावं, ठरवून सिनेमा बघावं, खरेदीला जावं, भरभरून आनंद लुटावा, हे सगळं मागे पडलेलं होतं. नाही, त्यात त्याचं मन रमतच नव्हतं. विजयानं पुढच्या आठवड्यात अलकाचा वाढदिवस आहे असं म्हणताच त्यांनी 500 रुपये तिच्या हातावर ठेवले आणि म्हणाला, तिला घेऊन जा आणि तिला हवा तसा ड्रेस आण. अजून काय करायचंय ते करा. पैसे हवे तर सांग, मी देईन. विजया त्यांनी तळहातावर ठेवलेल्या पैशाकडे बघत राहिली. काही गोष्टी पैसा देऊन का संपणाऱ्या असतात. तिला जाणवलं, पण चर्चा नको. आणि काही बोलण्यानं अलका किंवा जगन्नाथही नाराज व्हायला नकोत म्हणून तिने पैसे ठेवून दिले. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी जगन्नाथ ऑफिसमधनं रात्री 10 वाजता आला तो थकून गळून. विजयानं विचारलं, काम जादा होतं का. तर म्हणाला, तसं विशेष नाही. पार्कात झाडाखाली निवांत बसलो होतो, डोळा लागला असावा. विजयाच्या मनात चर्र झालं. घरी मुलीचा वाढदिवस आणि हा गृहस्थ. तिला संगतीच लावता येईना, मुलांच्या देखत चर्चाही करता येईना. तो तडक खोलीत जाऊन झोपून राहिला. विजयानं सगळी कामं बाजूला ठेवली आणि श्यामाला घेऊन ती महाशब्देंकडे गेली. त्यांची अपॉइंटमेंट तर घेतलीच, पण त्यांनी सांगितलं की डॉक्टर, कदाचित त्यांच्या पुढे तुम्ही विचारलं तर मला सांगता येणार नाही, पण गेल्या 6 महिन्यांपासून यांचं वागणं बदलत चाललंय. सारखं स्वतःत बुडून विचार करणं सुरू असतं. खाण्याकडे लक्ष नाही, कपड्यांकडे लक्ष नाही, मित्रात सहकार्यात मिसळणं नाही, कुणाशी संवादच नाही, आमच्याशी सुद्धा. मुलांशीही ती पूर्वीप्रमाणे बोलत नाहीत.
एकत्र फिरून येणं नाही की गप्पा मारत बसणं नाही. कसला विचार करतात माहिती नाही. विचारलं तर काही सांगत नाहीत. मला भीती वाटते डॉक्टर त्यांच्या स्थितीची. डॉक्टर महाशब्दे म्हणाले, त्यांना घेऊन या, मी बोलतो त्यांच्याशी. सोमवारी 6ची वेळ ठरली त्यांना भेटण्याची. आता विजयाच्या मनावर प्रचंड दडपण आलं. जगन्नाथ, त्याचा आत्ताचा बदललेला स्वभाव तिला अंदाजच येईना. तो डॉक्टरांकडे यायला सहज तयार होईल का गोंधळ घालत भांडत बसेल? आणि तसं झालं तर पुन्हा केव्हा त्याला डॉक्टरकडे न्यायचं? कुणाला सोबत घ्यायचं? आणि त्यांची घेतलेली मदत याला आवडेल का? तिला प्रश्न पडला. धीट होऊन तिने दुसऱ्या दिवशीच सांगितलं, बरं का? त्याचं हाताची घडी आणि आढ्याकडे बघणं. ती त्याच्याजवळ बसली. त्याला जागं करावं तशी हलवत म्हणाली, आज 6 वाजताची डॉक्टर महाशेब्देंची भेटीची वेळ घेतली आहे. आपल्याला 5 वाजताच घरातनं निघावं लागेल. थोडा दूर आहे दवाखाना. पुढे काय होईल ते सोसण्याची विजयानं तयारी ठेवली. जगन्नाथ तिच्या डोळ्यात पाहत राहिला. ओठांचा चट्ट चट्ट असा आवाज होत राहिला. स्वतःबद्दल त्याला काही बोलता येत नव्हतं का त्याला बोलायचं नव्हतं माहीत नाही. विजया म्हणाली, एकदा डॉक्टरांना दाखवावं हे उत्तम. ते ख्यातनाम डॉक्टर आहेत. त्यातून काही चांगलं झालं तर छानच आहे. कामाचं निमित्त करून विजया त्याच्या जवळनं उठली. तो तिथेच होता विचार करत. आज ऑफिस करावं का नको त्याचं ठरत नव्हतं. नेहमीसारखी कालही त्याला रात्रभर झोपच नव्हती. कुणीतरी झोप डोळ्यातूनच खुडूनच नेल्यासारखं. घरातली तमाम मंडळी गाढ झोपलेली. त्यांच्या श्वासांचे कूस बदलण्याचे आवाज घरभर भरून. मध्यंतरी ओट्यावरच्या खिडकीतनं टण्णकन मांजरीनं उडी मारली. भांडं पडलं कसलं तरी. तोच केवढ्यांदा दचकला. त्या भांड्याच्या आवाजानं घरातल्या कोणाचीच झोप मोडली नाही की कोणाच्या श्वासाची लय सुद्धा बदलली नाही. हळूच उठून तो स्वयंपाकघरात आला. त्यांनी ते जमिनीवर पडलेलं भांडं ठेवून दिलं. पाणी प्यायला आणि हळूहळू बेडरूममध्ये येऊन भिंतीला पाठ ठेवून बसून राहिला. शेजारी विजया झोपलेली होती. तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिला. क्षणभर त्याला तिचाही हेवा वाटला. म्हणे, ही अर्धांगिनी. मी बसलोय झोप हरवून आणि ही गाढ झोपेत. जणू काही आपल्या नवऱ्याच्या जीवनात काही घडलंच नाही. घडतंय त्याच्याशी हिचा काही संबंध नाही. तो हसला खेदाने. मुलांना सूचना देऊन विजया आणि जगन्नाथ डॉक्टर महाशब्देंकडे निघाले. जगन्नाथ शांत होता. त्यांनी काहीही हरकत घेतलेली नव्हती. विजयाला वाटलं, आपण थोडा उशीरच केला का ह्याला दवाखान्यात न्यायला? थोडं आधी न्यायला हवं होतं. पण अशुभाची शंका आली. आणि अशी शंका आली तर माणूस त्याचा स्वीकार करायला तयार होत नाही. हे असं नाहीच आहे. हाच दुबळ्या मनाचा हेका असतो. आणि मग माणसाचं परिस्थितीनं पोळलेलं मन हिंदकळत राहतं. डॉक्टर महाशब्देंनी 5च मिनिटात विजयाला सांगितलं की आपण थोडं बाहेर बसा, मला त्यांच्याशीच बोलायचंय. विजया बाहेर गेली. डॉक्टर महाशब्दे जगन्नाथकडे बघून हसले. जगन्नाथ शांतच होता. त्याला प्रतिसाद म्हणूनही डॉक्टरांच्याकडे बघून हसावंसं नाही वाटलं. तो थोडा वेळ स्वतःशी गोंधळून गेला होता. डॉक्टर महाशब्दे म्हणाले, आपल्या मिसेस सांगत होत्या की आपल्याला अलीकडे रात्र रात्र झोप नसते. यावर जगन्नाथ निश्वासला. डॉक्टर महाशब्देंची नजर टाळून खाली बघत राहिला. डॉक्टर महाशब्देंनी विचारलं की हे असं केव्हापासनं होत आहे? किती दिवसांपासनं होत आहे? आठवून बघा तुमच्यासाठी.
कारण मन अस्वस्थ करणारी एखादी घटना असल्याशिवाय असं होत नाही. अशी घटना माणसाच्या जाणीवेवर ताबा मिळवून बसलेली असते. कब्जाच म्हणा ना. इथे तुमच्या माझ्याशिवाय कोणी नाहीये. तुम्ही स्वतःजवळ बोलावं तेवढ्या मोकळेपणानं बोला. मला काही मदत करता येतेय का बघू. जगन्नाथ चुळबुळत राहिला. त्याच्या चुळबुळीला शब्दच फुटेनात. तेव्हा परत डॉक्टर महाशब्दे म्हणाले, ऑफिसमध्ये काही कोणाशी भांडण, कुठे तोटा, प्रमोशन वगैरे हुकलं का? का तुम्ही तुमच्याही नकळतपणे कुठल्या तरी ट्रॅपमध्ये गुंतत गेलात? होतं असं. माणूस त्याच्याही नकळत कुठेतरी गंडावला जातो, फसवला जातो. ज्या घरासाठी तो कमवत असतो तिथेही तो मोकळा असतोच असं नाही. माणूस एकाच वेळी 2 जीवन जगत असतो. एक आतलं त्याचं आणि दुसरं लौकिक अर्थानं उभारलेलं. सर्वांना दिसतं, जाणवतं, भासतं ते जीवन. जगन्नाथ थोडं नीट बसला खुर्चीत आणि म्हणाला, तशी नक्की तारीख सांगता येणार नाही, पण 6-8 महिन्यांपूर्वी भावाकडेच वास्तव्याला असलेली माझी आई, ती सिरियस असल्याचा फोन आला. वय होतं 70च्या पुढे. हातातली सगळी कामं टाकून गेलो तर आई गेली होती. भेटच झाली नाही तिची आणि माझी. पण मी दिसताच, मला बघताच सगळेजण हळहळले. त्या हळहळण्याला मला तिथे पोचायला उशीर झाला ह्यापेक्षाही वेगळं कारण होतं असं सगळ्यांनी सांगितलं. आई सारखं विचारत होती म्हणे, जगन्नाथ आला का? त्याला लवकर बोलवा. मला त्याला एक गोष्ट सांगायची आहे आणि ती त्यालाच सांगायची आहे आणि तो आल्याशिवाय मी प्राण सोडणार नाही. मला फार वेळ तळमळत ठेवू नका असं. अगं आई, तो येणार आहे, त्याला फोन केलाय, तो निघालाय, येईलच असं सगळेजण सांगत होते. तरी त्याच्या आईचा एकच घोषा, जगन्नाथ आला का? त्याला लवकर बोलवा. माझ्याकडे वेळ थोडाय, त्याला लवकर बोलवा. दीर्घ श्वास घेत जगन्नाथ म्हणाला, तिला मरणाच्या दारात असताना, अखेरचा श्वास घेत असताना मलाच काय सांगायचं असावं डॉक्टर? त्यांनी माझी झोप उडाली. विचार करून करून माझं समाधान होत नाही. माझ्या वरच्या 5 बहिणी, नंतर मी, नंतर एक बहीण आणि हा धाकटा भाऊ ज्याच्याकडे ती असायची. इतकी तिची मुलं भोवती असताना मरताना तिला मलाच काय सांगायचं असावं? मन ढवळून निघालं होतं जगन्नाथचं. चेहरा व्याकुळ झालेला होता. त्याची दयनीय अवस्था झालेली असावी. डॉक्टर महाशब्दे हसले सौम्यपणे आणि म्हणाले, तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही सांगितलंत. अजून त्या प्रसंगानंतर तुमची प्रतिक्रिया, म्हणजे कसले भास आभास नंतर होणारे. जगन्नाथ हसला कडवटपणे आणि म्हणाला, या भास आभासांनी तर मला पुरतं पछाडून टाकलंय डॉक्टर. जागेपणी सुद्धा नुसत्या पडक्या भिंती, मातीचे ढिगारेच्या ढिगारे डोळ्यांपुढे येतात, मनाला दिसतात. एखादा उद्ध्वस्त झालेला जुना पुराणा वाडाच पडतोय, ढासळतोय, आज इथून तर उद्या तिथून. दगड, विटा, माती आणि जगन्नाथ बोलायचं थांबला. आणि तुम्ही त्या ढिगाऱ्यातनं फिरताय असंच ना? डॉक्टर महाशब्देंनी शब्द जाणीवपूर्वक उच्चारत विचारलं. जगन्नाथ म्हणाला, तेवढंच नाही, मला कुणा बाळाचं रडणं ऐकायला येतं. विव्हळणं कानावर पडतं आणि हुंदका थांबतो. आणि कोवळे स्वरातून कुणीतरी मी ऐकावं असं म्हणत असतं की मी इथे आहे, मी इथे आहे, मी इथे.
जगन्नाथनं डोकं हातात धरलं आणि ते हलवलं. फार कठीण आहे हे सगळं सोसणं. त्यातले दुवे सापडणं. आपल्या सावलीनं आपल्याशीच भांडण मांडावं ना, तसं आहे हे. डॉक्टर महाशब्देंनी विचारलं की त्या घराची ओळख पटते तुम्हाला? काहीतरी ओळख, कुठेतरी पाहिलंय किंवा असावं असं काहीतरी. ते माझं आजोळचं घर असावं असा माझा अंदाज. विस्तार तर तसा भासतो, जाणवतो. पण डॉक्टर, मी त्या हुंदक्यांनी विव्हळण्यानी हैराण होतो. कोण असावं हे? किती वर्षापूर्वीचं? आणि ते मलाच का जाणवावं? माझाच का त्यांनी पाठलाग करावा? काय सांगायचं असेल त्या हुंदक्यांना? कसली कहाणी, कसली व्यथा. पण पण माझा त्याच्याशी संबंधच काय? रडवेल्या शब्दात जगन्नाथ म्हणाला, हे सगळं म्हणजे हे भास आभास हे कुठेतरी संपल्याशिवाय माझं जीवन सुरू होणार नाही. माझं स्वतःचं असं. मला कळतंय, म्हणजे मनातनं कळतंय की हे असं मी वागायला नको. पण माझं मला सावरताच येत नाही. कुणाला तरी माझी फार फार गरज आहे आणि मी ती पूर्ण करायला हवी असं वाटतंय. डॉक्टर महाशब्देंनी विचारलं, तिथे आता कोणी राहत नाही? आजोळच्या घराण्यातल्यांपैकी कोणी? नाही ना, कुणीच राहत नाही. 2 मामा अमेरिकेत असतात. 2 मावश्या होत्या, वारल्या. आजीही वारली. त्या भावंडांपैकी माझी आई इथे भारतात असणारी तीही गेली. घर ओस आहे, ओस पडलाय. तिथे जाऊन कोण राहणार? डॉक्टर महाशब्दे म्हणाले, तुम्ही एकदा आजोळी जाऊन या, ते घर पाहून या. तुमचा जन्म तिथलाच ना, म्हणजे त्या घरातला. कदाचित तुमच्या आईची शेवटची इच्छाही तीच असावी की तुम्ही त्यांना घेऊन तिथे जाऊन यावं. डॉक्टर, अहो 5 सलग मुलींच्या पाठीवर झालेला मी मुलगा. तेव्हा माझं फार कौतुक झालं होतं. आजोबांनी नातू झाला म्हणून गावजेवण घातलेलं होतं त्यावेळी. हंड्यानं अन्न शिजवलं. आई काय काय सांगत असायची. तो स्वतःचं कौतुक सांगत राहिला. थोडासा त्याचा चेहरा फुलूनही गेला नकळतपणे. डॉक्टर महाशब्दे म्हणाले, शक्यतो एकट्यानं जाऊ नका, कुणाला तरी सोबत न्या. भावंडांपैकी असेल तर फार बरं. त्यांच्या चेहऱ्यावरचा प्रश्न जगन्नाथाला चाटून गेला. तो काही विचारणार तेवढ्यात डॉक्टर म्हणाले, लग्नानंतर स्त्री आणि पुरुषाचं एक वेगळं जग असतं, वेगळं जीवन सुरू होतं. त्याचा प्रवासच वेगळा असतो. आपल्याविषयी जे भावंडांना माहिती असतं ते सगळं बायकोला माहीत असेलच असं नाही. आपल्या बायकोला आपण वेगळे माहिती असतो, आपल्या भावंडांना अजून निराळे, वेगळ्याच अर्थानं. बघा जसं जमेल तसं. पण एक खरं आहे की तुम्हाला भास आभासातून जाणवणारं घर आजोळचं असेल तर नक्की तुम्ही जाऊन या. तुमचा प्रश्न सोडवण्यात, सौम्य करण्यात, त्याची उकल करण्यात तुम्हाला आणि मला मदतच होईल. नंतर येऊन भेटा. आता आपलं काम संपलं असं जगन्नाथला वाटलं. तो उठता उठता म्हणाला, पण ह्यातलं विजयाला तूर्त तरी काही सांगू नका. त्याचा विचार डॉक्टरांना पटला. सूचकपणे हसून डॉक्टर महाशब्दे म्हणाले, मी मानसोपचार तज्ज्ञ आहे. कोणाशी कसं बोलायचं हे मला माहिती आहे, त्याची काळजी करू नका.
विजयाबाईंना मी यातलं काहीही सांगणार नाही, प्रॉमिस. त्यांनी हात पुढे केला. जगन्नाथला हात पुढे करणं भाग पडलं. डॉक्टरांचा स्पर्श मैत्रीचा वाटला त्याला. आपण यांच्याकडे आलो बरं झालं, ही भावना केबिनमधनं बाहेर पडताना त्याच्या मनात तरारून आली. व्यवसायानं डॉक्टर असलेले डॉक्टर महाशब्दे त्याला मित्रच वाटले. असं कोणीतरी भेटावं असं त्याला मनोमन वाटत होतं आणि योगायोगानं ते डॉक्टर महाशब्दे निघाले. त्याला वाटलं खरं तर जगताना किती माणसं आपल्या भोवती असतात, किती जणांशी आपला संबंध असतो, पण त्या सगळ्यांशी आपण आतून मोकळे होऊ याची शक्यता नसते. खुद्द विजया किंवा मुलं, तिथं त्याला बच्ची वाटली. अजून कुठे उमलत असलेली, जगण्याचा अनुभव नसलेली. आणि विजया, तीही त्याला दुसऱ्या किनाऱ्यावरची वाटली. तिला त्याची काळजी वाटत होती, ती तळमळत होती, त्याचं सगळं काही करत होती, तरीही ती कुठेतरी त्याला त्याच्यापासून दूर वाटत आली होती. तिच्याजवळ का कोणास ठाऊक, पण त्याला आपलं मन उघडं करावं असं नाही वाटलं. क्षणभर त्याला वाटलं तसा आपल्या गत आयुष्याशी हिचा संबंध काय, आणि असला तर तो आपल्या मार्फतच. आई, बहिणी, भाऊ ह्यांचं त्याचं एक वेगळं वर्तुळ होतं आणि ते त्यालाही कबूल होतं. विजया त्याच्या केबिनमधनं बाहेर येण्याचीच वाट बघत होती. तो दार लोटून बाहेर आला आणि ती तटकन जागेवरनं उठली. लगबगीनं त्याच्याजवळ येत हळू दबक्या आवाजात तिने विचारलं, काय म्हणाले डॉक्टर? काही सिरियस नाही ना? काही औषधं, गोळ्या? तिच्याशी काही न बोलता तो धाडकन पुढे होऊन बाकावर बसला. त्याने डोळे मिटून घेतले. त्याला थकवा आला होता. चट चट चप्पल वाजवत विजया आत गेली. थोड्या वेळानं हातात कागद घेऊन बाहेर आली. जगन्नाथ जवळ येत म्हणाली, या काही गोळ्या आणि हे औषध. रक्त कमी झालंय म्हणाले डॉक्टर. झोपेची गोळी ही काही दिवस देत जा म्हणाले, लागेल झोप. जगन्नाथ उठला, तिच्या मागे चालायला लागला. वाटेत एका मेडिकल स्टोअर्स पुढे रिक्षा थांबवली आणि विजयानं औषधं घेऊन टाकले. अखेर मार्ग सापडला असं तिला वाटलं. ती दोघं घरी आली तेव्हा जेवणं उरकून मुलं टीव्ही बघत बसली होती. त्यांच्या नजरेत प्रश्न होता, पण विजयानं डोळ्यांनीच खूण केलेली असावी. मुलं कावरी बावरी होऊन त्याच्याकडे बघत राहिली. नाव नसलेला हा कसला रोग आपल्या बापाला झालाय असं महेशला वाटलं. थोडा दहीभात खाऊन गोळ्या घेऊन जगन्नाथ अंथरुणावर डोळे मिटून पडून राहिला. त्याच्या मनात आलं की एक गोष्ट डॉक्टरांना सांगायची राहून गेली. आता पुन्हा भेटू तेव्हा बोलणं सुरू करण्याआधी आपणच ही गोष्ट त्यांना सांगायला हवी. आपल्या उपचारासाठी जायचं तर सगळ्याच्या सगळा तपशिलाचे रकाने आपणहून त्यांच्या पुढे ठेवायला हवेत. निदान काही तर्कानं हाती लागलं तर इथून पुढचं जे काही आपलं जगणं असेल ते नीटपणे होईल. कळायला लागल्यापासूनच त्याला आपण अपूर्णच आहोत ही जाणीव होत होती. आपल्या अस्तित्वाचा कुठला तरी महत्वाचा भाग, एखादा अंश आपल्यापासून वंचित राहिलाय ही भावना त्याचं मन कुरतडतच आली होती. खरं तर त्याला स्वतःलाही वाटून गेलं होतं की लग्न झाल्यावर ही भावना नष्ट होईल, आपोआप मुळासकट मनातनं उपटली जाईल. एखाद्याच्या देहाला दुसऱ्या देहाची तीव्रपणे आस असावी. खरं तर आपल्यावर आणि आपल्यानंतर सुद्धा पाठीवर भावंड असताना ही भावना केवळ आपल्याच मनात का यावी? आपल्या भावंडांशी आपण बोलायला हवं होतं. निदान इतक्या जणांपैकी कुणाला अशी भावना मनात येते का किंवा आली आहे का? गोळीमुळे झोप लागली वाटतं असं म्हणत विजया बेडरूममध्ये प्रवेशली आणि जगन्नाथनं अजूनच घट्टपणे डोळे मिटून घेतले. स्वतःचं शरीर आक्रसून घेतलं आणि तो झोपायचा प्रयत्न करायला लागला. सोनक्काला सोबत येण्याविषयी विचारता सोनक्का म्हणाली,
खरंच जगन्नाथ तुला असं वाटतं आजोळी जाऊन यावं? अरे आई गेली ना तेव्हा मलाही वाटलं होतं, पण मी तसं म्हटलं तर कुणाला आवडलंच नाही. सगळे म्हणाले तिथे जाऊन काय पडकं घर बघून यायचंय का, आजोळ आजोळ करत. मामा आजी कुणी असतं तर तिथे जाण्यात गंमत. मला त्यांचं म्हणणं पटतही होतं आणि नव्हतं सुद्धा, पण वाटत होतं आपल्या 8 भावंडांचा जन्म ज्या घरात झाला ते घर बघून यावं जमीनदोस्त व्हायच्या आधी. अरे लोक दगड माती विटा काढून नेत आहेत म्हणे, गावाकडचा किसन सांगत होता रे. सोनाक्काचा हळवा स्वर जगन्नाथला जाणवला. आपल्यासोबत हिला नेण्याचं आपण ठरवलं ते योग्य केलं असं त्याला वाटून गेलं. विजयानं खूप आग्रह केला, पण जगन्नाथ म्हणाला, विजू आत्ता नको, निदान आमच्या बरोबर तरी. आत्ता मी आणि सोनाक्का जाणार असं ठरलंय आमचं, त्यात बदल नाही. मला माहिती आहे तुला किती काळजी वाटते माझी, पण सोनाक्का आहे ना बरोबर. अगं तिने सांभाळलंय मला अंगा खांद्यावर. 5 बहिणींच्या पाठीवर झालेला लाडाचा भाऊ आहे ना मी. तो खोटं खोटं हसला. तसं हसणं भाग होतं विजयाच्या समाधानासाठी. पुढच्याच आठवड्यात औषधं गोळ्या खाण्याचं बरोबर घेऊन दोघं बसनं गावी निघाले. रोडपासून 5 किलोमीटर आत गाव होतं. रस्ता आता डांबरी झालेला होता. अंतरावर विजेचे खांब उभे होते. गावात प्रवेशताना काहींनी सिमेंटनी बांधलेली घरं दिसली. गावाचं स्वरूपच बदलत होतं. सरकारी योजना गावापर्यंत आल्या होत्या. पंचायतीचं ऑफिस होतं, शाळा होती. मुलं मोठ्यांदा काहीतरी म्हणत होती, ते कानावर पडत होतं. माहीत असावी अशी गावात शिरल्यावर वाट आठवत गेली. वळणावर सुधाकर देशपांडे भेटला. घरी नेलं, विचारपूस केली. तिथेच या दोघांनी सोबतच खाल्लं, चहा पाणी झालं. सुधाकर देशपांडेला खरं कारण सांगता येत नव्हतं आणि ते सांगणं योग्यही नव्हतं. सोनाक्का निघताना म्हणाली, आजी गेली, आई गेली, मामा तसे परदेशात, आम्हा भावंडांचा जन्म ह्या वाड्यातला. इथे येऊन जावं असं वाटलं मला आणि ह्याला सुद्धा, म्हणून आलो. आता पुन्हा कधी येणं होणार का नाही हेही माहिती नाही. सुधाकर देशपांडे म्हणाला, घर नष्ट व्हायच्या आधी आलात हे बरं झालं. तुमच्या मामानं हे घर देशमुखांना विकलंय म्हणे. 2-4 महिन्यात इथे साफसफाई करून पाया खणून नवीन घर उभं राहील. इथे जुनं मोठं टोलेजंग घर होतं हे सांगूनही पुढच्या पिढीला पटणार नाही. आम्ही जगन्नाथ त्याचे मामा लपाछपी खेळायचो तिथे. माणसासारखी वास्तूचीही ओढ असते माणसाला, पण त्याला ते कळत नाही. जगन्नाथला वाटलं म्हणूनही असेल कदाचित आपल्याला आभासातून हे घर भेटत असावं. योगायोग असतो. संध्याकाळी मिळेल त्या बसनं परतायचं होतं. थोडं ऊन डोक्यावर होतं. मध्यान्न टळून गेलेली होती. दोघं वाड्याकडे निघाली. निशब्दपणे चालत राहिली. रस्ताभर, गल्ली बोळातून, घर ओलांडून पुढून. गावात अनोळखी माणसं फिरताना बघून काही जण बाहेर येऊन डोकवून बघत होती, हसत होती आपापसात. दोघं घराजवळ आली. एखाद्या जरा जर्जर म्हाताऱ्यासारखं ते घर त्यांना वाटलं. दारं करकरत होती, वाजत होती, काय काय निखळत होतं. मातीचे ढिगारे, खड्डे, विटांचे तुकडे इतस्ततः पसरलेले होते. ते बघताना सोनाक्कांच्या डोळ्यांना धारा लागल्या. जगन्नाथ एका पडक्या पायरीवर बसत म्हणाला, अक्का, आईला म्हणजे मलाच असं मरणाच्या अगोदर काय सांगायचं होतं ग? काय असावं ते? तुम्हाला कुणाला तिने म्हणजे विश्वनाथ जवळ असूनही त्याला सांगितलं नाही आणि मलाच. तो सोनाक्काचा चेहरा बघत राहिला. हिच्या चेहऱ्यावर, हिच्या डोळ्यात काही उमटून जाईल का? काही अंदाज बांधता येईल का? त्याला वाटून गेलं आणि त्याची नजर चौकस झाली. सोनाक्का विचारात गढून गेली.
तिचा चेहरा गंभीर झाला, विचारांनी प्रौढ बनला. क्षणात त्या चेहऱ्यावरच्या रेषा हलल्या. त्याला तसा भास तरी झाला. तिने मान वळवून एकदा जगन्नाथकडे बघितलं आणि म्हणाली, आपली जन्मदात्री आई असली ना जगन्नाथ, तरी ती मुलाच्या सुखासाठी क्रूर बनलेली होती. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? जगन्नाथनं डोळे विस्फारत विचारलं. कोरड्या मातीचा वास त्याच्या नाकात जात होता. श्वास घेणं त्याला तिथे अशक्य वाटत होतं. त्याच्याजवळ समोरच्या पायरीवर बसत सोनाक्का म्हणाली, आपली आजी रे. आईने मला सांगितलं नंतर. आपला विश्वनाथ ना. त्यानंतर काय सांगितलं तिने? त्याने उत्सुकतेनं विचारलं. अरे, आपल्या आईला 5 मुलीच झाल्या. तुझ्या अगोदर 5, नाहीतर मी म्हणते 6. 6 जणी, ओळीनी 6 मुली. 6 जणी? जगन्नाथचा आवाज चेरला होता. अरे, तुझ्या वेळीनं आई बाळंतपणाला आली तेव्हा खूप मोठं पोट आलं होतं. सगळे म्हणायचे की जुळं होणार. आत्तासारखं कुठे बायकांना दवाखान्यात नेता येत होतं रे बाळंतपणाला. सुईण असायची ओळखीची, अनुभवी असायची, हुशार असायची. आजीनी तिला सांगून ठेवलं होतं म्हणे की मुलगी झाली तर गळा दाबून टाक. मेलेली जन्मली सांगून टाकायचं, मुलगा व्हावा म्हणून. मुलगा व्हावा म्हणून आईला फार छळायचे म्हणे रे. तुझ्या आधी मुलगी झालेली होती. माझ्या आधी? मग तिचं काय झालं? आहे कुठे ती? ती नाहीये रे. ती तेव्हाच संपली, म्हणजे संपवली गेली. आजीनं लेकीच्या सुखासाठी संपवली. कळलं? तिचा गळा दाबून टाकला रे सुईणी करवी. जगन्नाथला तर तोंडातली थुंकी गिळता येईना. त्याच्या मनापुढे नऊवारी पातळ नेसलेली, मोठं कुंकू लावलेली, गव्हाळ रंगाची, सडसडीत देहयष्टीची, भरघोस आंबाड्याची, मंद हसणारी आजी आली, त्याचे लाड करणारी. ही 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 बाई? त्याला विचार करवे ना. आजीनी असं केलं? तो कसं बसं म्हणाला. अरे, आईला हे माहीतच नव्हतं, कारण तिचं कळा देणं सुरूच होतं ना. बाईचा पुनर्जन्म असतो रे. बाळ होणं म्हणजे सोपं काय? पण असतो पण. तो पण जिंकला तर बाई राज्य करते, नाहीतर स्वतः जीवनातनं उठून जाते. पण किती भयानक आहे ना हे सोनाक्का. तुला हे माहिती होतं? मग मला का नाही सांगितलंस ग इतके दिवस? म्हणजे मी जुळ्यापैकी एक, मागे राहिलेला, जुळ्यातला एक संपवलेला आणि एक जगलेला. अरे, आईला सुद्धा आजीने विश्वनाथ झाला ना तेव्हा सांगितलं. त्याच्या जन्मानंतर दोघींचं खूप भांडण झालं. मी होते ना तिथे, मी ऐकलं ते भांडण. मलाही वाईट वाटलं रे. आपलं एक भावंड मारलं जावं अशा प्रकारे. पण काय करणार, कुणाशी भांडणार रे? आई त्याच्यानंतर इथे आली नाही. दोघी बोलल्याच नाहीत नंतर. आजी गेल्यावर आई तिच्या 14व्याला आली जनरीत म्हणून. कळलं? मला वाटतं आईला तुला हेच सांगायचं असावं. तू जुळ्यातला आहेस, भाग्यवान जीव आहेस त्यातला, मुलगा म्हणून जन्मलेला. अक्का, अगं तुझा विश्वास बसणार नाही, पण
मला कायम न मी अपूर्ण अधुरा भासत आलो, त्याचं कारण हेच असावं का ग? असेल रे जगन्नाथ, नसेल कशावरनं? एका गारीतून जन्मले तरी एकमेकांसाठी जीव तुटतो. इथे तर तुम्ही दोघं एकाच वेळी जन्मलेले, एकाच नाळेनं बांधले गेलेले. नाती अशी जन्मानी जन्मतात. ती कळवळून बोलत होती. इतक्यात जगन्नाथला हुंदका ऐकायला आला, बारीकसं कण्हं सुद्धा, मातीच्या ढिगाऱ्या खालून. त्यांनी चमकून सोनाक्काकडे बघितलं आणि तो उत्तेजित होऊन म्हणाला, ऐकलंस का तू? अगं हाच आवाज, हाच हुंदका, हेच विव्हळणं, हे सगळं ऐकतोय मी आई गेल्यापासनं. सोनाक्का हसून म्हणाली, मला नाही रे ऐकू येत. आणि जगन्नाथ, ते माझ्यापेक्षा तुलाच ऐकायला मिळणार, कारण माझ्यापेक्षा तू तिला जवळचा नाही का? खरंय सोनाक्का तुझं म्हणणं. असं म्हणत तो त्या ढिगाऱ्यातनं बेभान होऊन फिरायला लागला. इथे तिथे जमिनीला कान लावून ऐकायला लागला, कानोसा घ्यायला लागला. एखादा फार मोठा शोध लागावा आणि सर्व चेतना उद्दीपित व्हावी, तसं त्याचं झालेलं होतं. तो मातीतून भराभरा ढांगा टाकत फिरायला लागला. सोनाक्का म्हणाली, घरांना परस ह्यासाठी असतं रे, पाप पुरण्यासाठी, गाडून टाकण्यासाठी. चल तुला मागच्या अंगणात नेते, तिथे ते मूल गाडलं गेलं असेल. ती दोघं भराभरा मागे गेली. जगन्नाथला तो हुंदका स्पष्ट जाणवत गेला. विव्हळणं असह्य झालं. एका जागेवर बसून त्यांनी माती लांबट दगडांनी उकरायला सुरुवात केली. दोन्ही पायावर बसून अंगात काहीतरी संचारावं तसा तो वागत होता. थोडं खणल्यावर, उकरल्यावर त्याला काही हाडं गवसली. वाटीच्या आकाराची कवटी, बरगडींच्या फासळ्या. हात घालून उचलताना त्या सगळ्याचा भुगाच झाला. पण त्यांनी मातीसह ते सगळं शर्टाच्या समोरच्या हिश्श्यात गोळा केलं आणि उठून सोनाक्काला म्हणाला, चल चल चल, ही माती नदीत टाकून येऊ. तुला माहिती आहे का की अगं ती मला आई गेल्यापासनं बोलवत होती, मी आहे इथे, मी इथे आहे, ये मला भेट म्हणत होती. माझी बहीण, माझ्या अगोदर जन्मलेली, माझी सहोदरा, आणि गेली केवळ मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे. दुर्दैव ग तिचं माझं. नदीच्या पाण्यात ती बारीक सारीक हाडं आणि माती हळुवारपणे सोडताना त्याला क्षणभर वाटलं, आपण आपल्याच अस्थि विसर्जन करतोय. विलक्षण अनुभव. थोड्या अंतरावर सोनाक्का उभी होती, स्तब्धपणे, सर्वाला साक्षी असल्यासारखी. तेव्हा दिवस कल्ला होता, प्रकाश मवाळ झाला होता. जगन्नाथ वळला आणि एका वेगानं झपाझपा पावलं टाकत गावाच्या बाहेर पडायला लागला. त्याचा भूतकाळ संपलेला होता. सोनाक्का त्याच्या वेगाशी वेग मिळवून चालत होती, कारण आता मिळेल त्या बसनं त्यांना ते गाव सोडायचं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होता त्या वृंदा दिवाण लिखित कथा मी आहे. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. कथा तुम्हाला नक्की आवडली असणार माझी खात्री आहे. त्यामुळे कथेचा व्हिडिओ लाईक करा, हा व्हिडिओ हाईपसुद्धा करा आणि आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात ही कथा शेअरही करा. भेटत राहूयात श्रोते हो अशा उत्तमोत्तम कथेसह दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.